स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसह इतर मागण्यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन। शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे, अन्यथा आंदोलनाचा इशारा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांनी दूध दरवाढीसह इतर मागण्यांचे निवेदन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना दिले। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन दिले। यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। नमस्कार, मी प्रमोद जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटना कराड उत्तर तालुकाध्यक्ष या पदावर गेली कित्येक वर्षे काम करतो। आज आम्ही दूध दर वाढीच्या संदर्भात आज सातारा जिल्ह्यात आंदोलन उभं केलेलं आहे आणि त्या बाबतीतलं जे निवेदन ते आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आज दुधाला, गायच्या दुधाला 27 ते 28 रुपये दर मिळतो व म्हशीच्या दुधाला साधारण 47 रुपये दर मिळतो आणि याची जर बाजारात जर विक्री बघितली तर जवळपास दुप्पट आहे। म्हणजे जवळजवळ 52 ते 57 रुपयेसुद्धा विक्री गायच्या दुधाची। म्हणजे यांचा खर्च जो प्रोसेसिंगचा जो खर्च आहे, प्रक्रिया खर्च आहे, इतका आहे का? यांचं संकलन वितरण तेवढा खर्च येतो का? आज जे खाद्याचे वगैरे दर वाढलेले आहेत ते पाहता शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडत नाही। त्यामुळे आम्ही दूध दर वाढीसाठी 23 तारखेला सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या आंदोलन काळात आम्ही दूध संकलन केंद्रावर शेतकरी आमचे घालणार नाहीत। त्याच पद्धतीने जर इतर जिल्ह्यातून जी होणारी दुधाची वाहतूक आहे ती सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्यातून अजिबात होऊ देणार नाही। तरी याची प्रशासनाने दखल घ्यावी व लवकर दरवाढ करावी, हीच या आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो। जर शेतकऱ्याला एवढ्या कामातून व्यस्त असताना सुद्धा तो वेळ काढून आज तुमच्याकडे त्याची तक्रार द्यायला आला आणि तुम्ही जर त्यांना इकडे गेला का तिकडे गेला का असं जर सांगून त्यांना जर बाहेरच्या बाहेर हे करत असशील तर हे चुकीचं आहे। आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्याकडून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। आपण त्या पदाला न्याय द्यावा एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो। निवडणुका होऊन काही दिवस आत्ता झालेत, अजून खाते वाटप झालेलं नाही, याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। तर त्यामुळे आम्ही 23 तारखेला दूध बंद बेमुदत दूध बंदचा आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि या काळात अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनातसुद्धा या दूध दरावर ह्यांनी आपल्या होणाऱ्या मंत्रिमंडळानं विचार करावा, त्या आवाज उठवावा व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा, हीच मी मागणी करतो।